नमस्कार सगळ्यांना. तुझं माझं नातं भाग 2 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. देशमुख एंटरप्राइजेसच्या भव्य ऑफिसमध्ये सकाळचं ऊन काचामधून आत शिरत होतं. हवेत एक हलकीशी ऊब आणि ऑफिसमधील नेहमीचा गोंधळ सुरू झाला होता. अवनी आज तिच्या दुसऱ्या दिवशी जरा लवकर आली होती. डोळ्यात थोडीशी चिंता, पण चेहऱ्यावर शांत स्वभावाची छाप होती. हातात तिची ब्राऊन रंगाची डायरी होती. ती रिसेप्शनवर पोहोचली तेव्हा नेहाने हसून तिचं स्वागत केलं. गुड मॉर्निंग अवनी. आज लवकर? अवनी म्हणाली, थोडं सिस्टम सेट करायचं होतं. काल प्रोजेक्टचे डिटेल्स संजना मॅमने दिल्या होत्या ना. हो ग, आणि आज 5 सर तुझ्यासोबत प्रेझेंटेशन बघणार आहेत असं कळलंय. हे ऐकताच अवनी थोडी गोंधळली. तिच्या हृदयाचे ठोके थोडे वाढले. माझ्यासोबत? नेहा हसून म्हणाली, हो ग, तू डिझाईन केलेल्या कॉन्सेप्टची फार प्रशंसा केली त्यांनी. म्हणाले होते तिचं काम मनापासून असतं. अवनी गप्प झाली. तिने हलकं डोकं हलवून एक्नॉलेजमेंट दिला आणि लिफ्टकडे वळली. डिझाईन सेक्शनमध्ये सकाळी 11 वाजता टीम लीड मन्याने अवनीला हाक मारली. अवनी, 5 सरांनी बोलवलंय. कॉफी घेऊन त्यांच्या केबिन जवळ येशील का? आत्ता? हो, त्यांनी स्वतः सांगितलंय. ती आली की सांग, मी वाट बघतोय. तिच्या मनात एक गोंधळ उसळला. हात हलके थरथरत होते, पण चेहऱ्यावर तिने संयम ठेवला. ती कॉफी मशीनकडे गेली. 2 कप कॉफी घेतले आणि पार्थच्या केबिनकडे निघाली. केबिनच्या बाहेर पार्थ उभा होता. पार्थ काही बोलत नव्हता, फक्त तिच्याकडे बघत होता. ती जवळ आली. गुड मॉर्निंग सर, ही तुमची कॉफी. त्याने हलक्या स्मिताने कप घेतला. काही बोलला नाही. अवनीने विचारलं, आज प्रेझेंटेशनसाठी काही विशेष सूचना आहेत का? त्याने फाईल तिच्या हातात दिली. ती शांतपणे बसली. त्याने एक खुर्ची पुढं सरकवली. पार्थ शांत होता, पण त्याच्या नजरेतून विचार वाहत होते. ती किती साधी आहे, पण तिच्या हातातून काम जे निर्माण होतं ते अफाट आहे. मी कधी एवढा शांत झालो नव्हतो. तिच्या उपस्थितीत मी स्वतःमध्ये हरवतो. अवनी बोलत होती. तिच्या आवाजात आत्मविश्वास होता. या कलेक्शनमध्ये मी माती आणि मीठ हे थीम ठेवले आहे सर. म्हणजे सजवतेचा आणि नाजूकतेचा संगम दाखवायचा आहे. पारंपरिक पोशाखात आधुनिकता दाखवता येईल असं वाटतंय. पार्थ तिच्याकडे एकटक पाहत होता. ती जेव्हा कामाबद्दल बोलते तेव्हा तिचे डोळे चमकतात. त्या डोळ्यांमध्ये एक नितळ स्पष्टता आहे. काहीही बनावटी नाही, हीच खरी आहे. ती बोलत राहिली, आणि शेवटी मी एक फ्युजन पीस डिझाईन केलं आहे. जुन्या काळच्या पारंपरिक कांजीवरम साडीत मिरर वर्क ॲड केलेलं आहे आणि नेकलाईन थोड्या वेगळ्या स्टाईलमधला आहे. पार्थचा चेहरा स्तब्ध, पण मनात एकच विचार, तू फक्त डिझाईन करत नाहीस, तू संस्कृती जपतेस. आणि मी तुला अनुभवतोय. दुपारी कॅफेटेरियामध्ये अवनी हातात डायरी घेऊन एकटीच बसली होती. मधूनच केस बाजूला करत ती काहीतरी लिहित होती. तेवढ्यात पार्थ तिथे आला. ती उठली. सर, काही काम होतं का? पार्थ फक्त हलक्या हास्याने मान हलवतो. त्याच्या हातात 2 कप होते. माझ्यासाठी? तिने विचारलं. त्याने एक कप पुढे केला. थँक्यू. ती कप घेत बसली. दोघांमध्ये एक शांतता पसरली. अवनी म्हणाली, कधी कधी असं वाटतं सर की इथं सगळं नवीन आहे, वेगळं आहे. पण एखादा चेहरा जर आपल्याला शांत वाटायला लागतो ना, तर ते नातं नकळत तयार होतं. पार्थ तिच्याकडे बघतच राहिला. तिला जाणवतंय का की ती माझ्या मनात घर करत आहे? तिच्या शब्दामधून ही भावना उमटतात आणि मी फक्त ऐकतोय, अनुभवतोय. अवनी पुढे म्हणाली, माझं जग खूप साधं आहे सर, आणि तुमचं खूप मोठं, ग्लॅमरस. पण कधी कधी साधेपणातच खरी चमक असते ना. पार्थ थोडा पुढे झुकला. कप हलका टेकवला. काही बोलला नाही, फक्त डोळ्यातूनच तिचं म्हणणं ऐकत राहिला. तू जसं आहेस तसंच राहा, कारण मी जे शोधत होतो ते तुझ्यात आहे. अजून नातं नाही बनलंय, पण ते तयार होतंय. एका हळू गतीने ऑफिसच्या टेरेसवर अवनी हातात डायरी घेऊन आली होती. हलकीशी हवा वाहत होती. ती रेलिंगला टेकून उभी होती. तिने डायरी उघडली आणि लिहायला सुरुवात केली. आज दुसरा दिवस, पण मनात विचार खूप आहेत. 5 सर खूप वेगळे वाटतात. शांत, सभ्य, आणि त्यांच्या डोळ्यात काहीतरी आहे. जसं ते फार बोलत नाहीत, पण समजून घेतात. तेवढ्यात कोणीतरी मागे आलं. पार्थ होता, पण तो फक्त तिच्या मागे येऊन थांबला. तिने वळून पाहिलं, त्याच्याकडे बघितलं, पण त्याचं लक्ष आकाशाकडे होतं. दोघे काही क्षण तिथे गप्पा बसले. अवनी म्हणाली, इथून पाहिलं की सगळं शांत वाटतं, पण मनात मात्र खूप काही चालू असतं. पार्थ फक्त तिच्याकडे पाहतो
डोळ्यामधूनच संवाद देतो. हो, माझ्या मनातही खूप काही चालू आहे, पण ते सगळं तुझ्या भोवती फिरतंय. अवनी हसूनच म्हणाली, माझ्या आयुष्यात इतकं कुणी शांतपणे यावे आणि मनात विचारांचं वादळ उठवावं हे पहिल्यांदा घडतंय. पार्थ थोडा मागे वळतो. ती डायरी बंद करते. पुण्याच्या त्या हलक्या पावसाळी सकाळी आकाशात दाटलेले ढग आणि हवेत एक हळूवार थंडी होती. देशमुख एंटरप्राइजेसच्या काचामधून बाहेरचं ते दुसरं दृश्य आतपर्यंत पोहोचत होतं. सगळं वातावरण शांत होतं, पण तरीही ऑफिसच्या आतल्या त्या कोपऱ्यात काहीतरी वेगळं घडत होतं. अवनी आज थोडी उशिरा आली होती. चेहरा थकलेला वाटत होता, डोळे थोडे सुजलेले आणि केस जरा विस्कटलेले होते. नेहमीच्या अवनीपेक्षा ती फार शांत वाटत होती. हातात डायरी नव्हती, ती रिकामी वाटत होती. पार्थ आपल्या केबिनमधून सगळं पाहत होता. ती आज वेगळी वाटते. तिचा चेहरा काहीतरी सांगतोय. मनात खूप काही चाललेलं आहे तिच्या. संजना नेमकं तेच पाहत होती. तिच्या नजरेने लगेच टिपलं, समथिंग इज ऑफ विथ हर. ती ओठावर एक तिरकस हास्य घेऊन म्हणाली, आता रोज नाटक सुरू होणार असं दिसतंय. अवनी तिच्या डेस्कवर बसली होती. सिस्टम सुरू करत होती, पण लक्ष नव्हतं. कामाच्या फोल्डर्स उघडले तरी नजरा स्क्रीनवर नव्हत्या. तेवढ्यात पार्थ बाहेर आला. थोडा थांबून म्हणाला, अवनी प्लीज थोडा वेळ माझ्या केबिनमध्ये येशील का? तिने एकदम पाहिलं. त्याच्या आवाजात काळजी होती, पण फार संयमी. ती शांतपणे उठली. काहीही न बोलता त्याच्यासोबत चालत केबिनमध्ये गेली. पार्थने तिच्यासाठी खुर्ची पुढे गेली. ती बसली. तो समोरच्या खुर्चीत नाही बसला, पण तिच्या थोडं मागच्या बाजूला खिडकीपाशी उभा राहिला. त्याने विचारलं, अवनी आज तू ठीक नाहीस असं वाटतंय. तिने हळूच मान हलवली. काहीच न बोलता डोळे खिडकीच्या बाहेर. पावसाच्या थेंबांनी काच झाकलेली. पार्थ थोडं पुढे आला. आवाजात एक सौम्य प्रश्न होता, माझ्याशी बोलशील? तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी साठलेलं होतं. तिने वळून पाहिलं आणि म्हणाली, आईचा वाढदिवस आहे आज. दरवर्षी तिला गुलाबाचं फूल देत असते मी, आणि आज तीच नाही. त्याचं मन हलकंसं हेलावलं. तिच्या त्या 2 वाक्यामध्ये किती दुःख लपलेलं आहे. ती फक्त गुलाब म्हणाली, पण त्या फुलात तिचं पूर्ण आयुष्य सामावलेलं आहे. ती पुढे म्हणाली, तुम्ही त्या दिवशी विचारलं होतं ना की मी शिर्डीला का गेले होते? त्या दिवशी पण तिचाच दिवस होता. प्रत्येक वर्षी मी तिला भेटायला तिथे जाते, पण ती फक्त आठवणीत भेटते. पार्थ काही क्षण गप्प राहिला. तिच्या जवळ आला. टेबलावर वाकून तिच्या समोर बसला. हलक्याच आवाजात म्हणाला, कधी कधी आठवणी माणसाला उभं ठेवतात आणि कधी कधी त्या आठवणींचं ओझं होऊन जातं, पण त्या आठवणी जिवंत ठेवतात. तुझं आईसोबतचं नातं तसंच आहे. अवनीच्या डोळ्यातून 2 अश्रू हळूच ओघळले. ती पटकन ते पुसायला गेली. पार्थ हलकाच पुढे सरकला. अनाहूतपणे त्याचा हात तिच्या गालावर गेला. एक क्षणभर ती स्तब्ध झाली. तिचा श्वास थोडा अडखळला. त्याने तिच्याकडे पाहिले. त्याच्या हाताची ऊब तिच्या थरथरत्या बोटावर पोहोचली होती. त्या स्पर्शात काहीच बोललं गेलं नव्हतं, फक्त दोघांचं मन एकमेकांना काहीतरी सांगून गेलं होतं. अवनी हलकं म्हणाली, माफ करा, मी थोडी इमोशनल झाले. पार्थ हळूच म्हणाला, इमोशन्स लपवणं नाही येत मला, आणि मला ते आवडतही नाही. तू तुझ्या भावना जगतेस अवनी. मला ते खूप खास वाटतं. दोघंही काही क्षण गप्प होते. त्या शांततेत पावसाचे थेंब केबिनच्या काचांवर आपटत होते. आवाज नव्हता, पण मनात गोंधळ होता. तिचा हा स्पर्श अनोळखी असला तरी तो नकळत ओळखीचा वाटतोय. हृदयाच्या कोपऱ्यात काहीतरी हलतंय. अवनी हळूच हात मागे घेत म्हणाली, मी ठीक आहे आता. थोडं लिहिलं की बरं वाटेल. पार्थ तिच्याकडे पाहत म्हणाला, जर वाईट वाटलं तर माझा हा कोपरा नेहमी खुला आहे तुझ्यासाठी. ती हसली. ऑफिस बाहेर संजना तिच्या डेस्कवरून हे सगळं बघत होती. तिच्या कपाळावर आट्या, डोळ्यात चिडचिड, मनात एक वेगळाच राग खदखदत होता. पार्थ सर एवढे कोणी स्पेशल वाटत नव्हते अजून, पण ही एक मुलगी, ही काय जादू करते आहे नेमकी? ती मनात म्हणाली. मी एवढे वर्षे त्यांच्या टीममध्ये आहे, तरी कधी त्यांच्या नजरेत सॉफ्टनेस नाही दिसले, आणि आता ही एक नवीन मुलगी, आणि त्या दोघांचं काहीतरी आहे. दिवसभर अवनी कामात गुंतलेली होती, पण त्या स्पर्शाचा भास तिला सतत जाणवत होता. ती मनात म्हणत होती,
कधीही स्पर्श केला नव्हता कुणी अशा प्रकारे. तो स्पर्श नसा नसात रुतला आहे. न बोलता खूप काही सांगून गेला. हा माणूस पार्थ देशमुख माझ्या आयुष्यात नक्की काय घेऊन येतोय. त्या दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा टेरेसवर अवनी उभी होती. हातात डायरी नव्हती, फक्त डोळ्यात विचार होते. पार्थ दुरून तिला पाहत होता. तो जवळ गेला नाही, फक्त उभा राहून पाहत राहिला. ती एकटी आहे, पण तिला एकटं ठेवायचं नाही. आता तिच्या आठवणीतही मी सहभागी व्हायचं आहे. तिच्या पावसात, तिच्या स्पर्शात आणि तिच्या शांततेतही. पावसाचे थेंब पुन्हा तिच्या केसावर अलगद पडले. ती डोळे बंद करत म्हणाली, आई, तू त्याला पाठवलंयस ना माझ्या आयुष्यात. देशमुख क्रिएशन च्या 8व्या मजल्यावर आज दिवस थोडा वेगळाच होता. संध्याकाळची वेळ असूनही अजून सगळं ऑफिस शांत होतं. स्टाफ गेलेला, फक्त काही फाईल्स उघडल्या. काही स्क्रीनवर प्रोजेक्टची शेवटची झलक आणि एसीच्या हलक्या आवाजाखाली 2 व्यक्ती, अवनी आणि पार्थ. आज पहिल्यांदाच ते दोघे एकत्र एका प्रेझेंटेशनवर काम करत होते. एक महत्त्वाचं क्लायंट प्रोजेक्ट होतं. मुंबईहून काही फॅशन इन्व्हेस्टर्स येणार होते आणि त्यांच्यासमोर एक नवीन डिजिटल इंडो फ्युजन कलेक्शन सादर करायचं होतं. अवनीच्या नावावर पहिल्यांदा एक सिनियर प्रोजेक्ट असाइन झालं होतं आणि ती मनापासून तयारी करत होती. पार्थ तिच्या बाजूला बसून सगळं शांतपणे ऑब्झर्व करत होता. तिच्या लॅपटॉपवर रंग, फॅब्रिक सॅम्पल याची मांडणी सुरू होती. तो तिच्याकडे बघत होता, पण डोळ्यात अजिबात ऑफिसचा राग नव्हता. त्या नजरेत फक्त कौतुक होतं. तू रंग फार वेगळे निवडतेस. हे शेड्स अगदी सटल आणि क्लासिक आहेत. त्याचं म्हणणं फक्त प्रोफेशनल नव्हतं, त्यात हलकं भावनिक एक्नॉलेजमेंट होतं. अवनी थोडी हसली. हे सगळं फार छान झालं. ॲक्च्युली ते तुमचं शोरूम आहे ना, खडकवासला जवळचं, तिथे एकदा गेले होते विकेंडला. तिथल्या फॅब्रिक्स आणि लाईट टेक्स्चर बघून हे सगळं डोक्यात आलं. पार्थचं मन थोडं थांबलं. ती इतकी बारकाईने बघते प्रत्येक गोष्ट आणि माझ्या जगाशी जुळत जाते नकळत. प्रेझेंटेशन पुढे सरकत गेलं. त्यांनी काही स्लाइड्स संपवल्या, काही रिव्ह्यू केल्या. घड्याळात बघितलं. रात्रीचे 9:30 वाजले होते. पार्थने विचारलं, भूक लागली का तुला? ती गोंधळून म्हणाली, मागाशी कॉफी घेतली होती, पण हो, थोडं हलकं काही खाल्लं तर बरं वाटेल. तो काही न बोलता उभा राहिला आणि म्हणाला, चल, मी एक ठिकाण ओळखतो, खूप काम आहे आणि चवही मस्त. फक्त आपलं प्रेझेंटेशन सेव्ह करूया आधी. 15 मिनिटात त्याच्या गाडीने एक सुंदर रूफटॉप कॅफे गाठलं. थोडं शहराच्या बाहेर, पण फार शांतता. वर दिवे हलक्या पिवळ्या प्रकाशात, बाजूला सॉफ्ट इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आणि दूरवर शहराची हलकीशी स्कायलाईन. पार्थने तिच्यासाठी सीट ओपन केली. ती बसली. आज ती खास तयार नव्हती. फक्त एक संथ मौशी ग्रे कुर्ता, चेहऱ्यावर टायर्डनेस, पण डोळ्यात निखळ स्पष्टता होती. पार्थ तिच्याकडे बघत म्हणाला, तू फार फोकस्ड आहेत. तुझ्या वयाचे लोक फक्त ट्रेंड फॉलो करतात, पण तू काहीतरी स्वतःचं वेगळं मांडतेस. ती थोडी ओशाळी, डोळे खाली गेले. कधी कधी खूप काही बोलावंसं वाटतं, पण ते सगळं डिझाईनमध्येच उतरून जातं. ती हलक्या आवाजात म्हणाली, ती केवळ कपडे डिझाईन करत नाही, ती भावना विणते. पार्थच्या मनात विचार फिरत होते. तेवढ्यात वेटर आला आणि त्यांनी हलकं डिनर ऑर्डर केलं. सिंपल खिचडी, पापड, सोलकढी. ती निवड तिची होती आणि पार्थने ते न बोलता स्वीकारलं. जेवताना ती म्हणाली, मी कधी इतक्या सिनियर पर्सनसोबत इतकं कॅज्युअल वाटलं नाही, पण तुमच्यासोबत, तुमच्यासमोर काही लपवावंसं वाटत नाही. पार्थ हसत म्हणाला, कारण तू लपवायचं काही करत नाहीस आणि तुझ्यात एक गोष्ट आहे, सिम्प्लिसिटी, जी बघणाऱ्याच्या मनात झिरपते. अवनीचे गाल थोडे गुलाबी झाले. तिने डोकं थोडं खाली घेतलं आणि चमच्यात खिचडी ढवळत राहिली. तुम्ही असं काही बोलता तर मी थोडी गोंधळते, ती हळूच हसत म्हणाली. पार्थ फक्त तिच्या बघत राहिला. ती ब्लश होते, पण ते कोणासाठी? मला, कारण ते बोलणं फार डायरेक्ट झालं. काही वेळ दोघं शांत होते. तेवढ्यात हलक्या पावसाच्या सरी वरच्या मोकळ्या जागेत येऊन स्पर्शून गेल्या. पार्थला तिचं ते हसणं त्या थेंबाच्या मधोमध फारसं गोड वाटलं. ती म्हणाली, पाऊस मला खूप आवडतो, पण असं अचानक भिजणं थोडं ऑकवर्ड वाटतं.
त्याने हसून मान हलवली. आवाजात सॉफ्टनेस होता. कधी कधी ऑकवर्ड मुवमेंट सुद्धा आठवणीत राहतात आणि तेच खरे वाटतात. गाडी परत शहरात आली. रात्रीचे 11 वाजत आले होते. ती गाडी शांत बसली होती. पार्थने गाडी थांबवली. ती म्हणाली, थँक्यू. आजचा दिवस खूप वेगळा होता. पार्थ फक्त तिच्याकडे बघत म्हणाला, तुझ्यासारखी वेगळी मुलगी दिवस तरी साधा कसा असेल. ती परत ब्लश झाली आणि गाडीच्या दारातून उतरली. पार्थ तिच्याकडे पाहत राहिला. ती जिना चढून गेली आणि मागे वळून पाहिलं. तो तिथंच होता, हलकस स्मित, आणि तिच्या डोळ्यामधून त्याचे एक वेगळंच उत्तर वाचलं. लिहित होती. त्या रात्री अवनी तिच्या डायरीत लिहित होती. कधी कधी ओळख फार अचानक होते, पण त्या ओळखीला काहीतरी नातं लागतं. आज 5 सरांना बघताना वाटलं, हे केवळ सिनियर नाहीत, काहीतरी जास्त आहेत त्यांच्यात. आणि कदाचित माझ्या मनात दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये खूप गडबड होती. एक इंटरनॅशनल कलेक्शनची लॉन्चची तयारी सुरू होती आणि सगळ्या टीमवर प्रचंड प्रेशर होता. दिवसभर अवनी एका विभागातून दुसऱ्या विभागात धावत होती. कधी प्रिंट रूम, कधी फॅब्रिक सेक्शन, कधी पाचच्या टीममध्ये जयदीप सोबत एक लोगो फायनलाइज करत होती. संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत बऱ्याचशा स्टाफने घरची वाट धरली होती, पण अवनी अजूनही तिच्या डेस्कवर एकटक लॅपटॉपकडे बघत होती. ती कामात इतकी बुडाली होती की वेळेचं भानच राहिलं नाही. 8व्या मजल्यावरचे दिवे एका मागोमाग एक विझत चालले होते. हळूहळू संपूर्ण ऑफिस अंधुक होत चाललं होतं आणि अखेर एक प्रकाश अवनीच्या टेबलावरचा. पार्थ आपल्या कॅबिनमधून बाहेर आला. त्याने थांबून संपूर्ण मजला पाहिला. कोणीच नव्हतं, पण तिला तिथे पाहून तो काहीसा थांबला. ती अजूनही काम करते, इतक्या डेडिकेशनने, पण ही वेळ तिच्या कामाची नाही, ही वेळ तिच्या काळजीची आहे. तो जवळ गेला. ती लक्ष देऊन स्केच पूर्ण करत होती. त्याच्या पावलाचा आवाज ऐकून ती एकदम भानावर आली. सर, मी कंप्लीट करत होते. आता निघतेस. माफ करा, वेळ लक्षात राहिला नाही. तो काही बोलला नाही, फक्त एक शांत कटाक्ष तिच्याकडे आणि हलक्या आवाजात म्हणाला, इतक्या उशिरा एकटी जाऊन काय करणार आहेस? रात्री एकटीने जाणं सुरक्षित नसते. चल, मी सोडतो तुला. ती एकदम गोंधळली. नाही सर, मी कॅब बुक करते. अवनी त्याने थोडा धीट पण शहाऱ्या देणाऱ्या आवाजात तिचं नाव घेतलं. हा वेळ तसाच नाही. कधी कोण कुठे असतो कळत नाही. कृपया, मी इन्सिस्ट करतो. ती थोडं थांबली. त्याच्याकडे बघितलं. तो सिरियस होता, पण त्याच्या नजरेत कोणताही हेतू नव्हता. फक्त काळजी करत होता. ती फाईल बंद करत उभी राहिली. पर्स घेतली आणि दोघं लिफ्टमधून खाली उतरले. गाडीने हलकेच ऑफिसच्या पार्किंगमधून बाहेर वाट धरली. काळसर रात्रीतून काहीशा थंड वाऱ्यातून ती काळजीने निघाली होती. मर्सिडीजचं आतलं लाईट मंद होतं. पार्थ गाडी चालवत होता, पूर्ण शांततेत. अवनी विंडोकडे बघत होती. रस्त्यावरील लाईट्स तिच्या चेहऱ्यावर हलक्या छायाचित्रासारख्या उमटत होत्या. ती म्हणाली, कधी कधी असं वाटतं, रात्र म्हणजे एक थांबलेलं शहर. प्रत्येक गोष्ट बंद, पण मन मात्र चालू असतं. पार्थने न बोलता तिच्याकडे एक नजर टाकली. तिच्या विचारात सुद्धा कविता आहे. ही मुलगी खरंच वेगळी आहे. गाडी एका सिग्नलवर थांबली. थोडा वेळ तशी शांतता. तो एकदम म्हणाला, तुझ्या स्केचमधले डिझाईन खूप डीप असतात. तू रंग वापरत नाहीस, तू ते जिवंत करतेस. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही असं बोलता तेव्हा मला वाटतं माझं सगळं एफर्ट वर्थ आहे. गाडी एका वळणावर आली. एक क्षण गाडीचा हलकासा झटका लागला. अवनी थोडी पुढे सरकली आणि नकळत तिचा हात पार्थच्या हाताला पडला. दोघंही एक क्षण स्तब्ध झाले. हातावरचा तो स्पर्श अगदी नाजूक, पण त्या 1 सेकंदात जे घडलं ते नुसत्या स्पर्शाचं नव्हतं, ते मनाचं होतं. अवनीने पटकन हात मागे घेतला. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तिचा श्वास घेणंही थोडं विस्कळीत झालं. ती काही बोलली नाही, फक्त खिडकीकडे पाहून मला लागली. पार्थ अजूनही शांत, पण त्याच्या मनात वादळ होतं. ती हलकीशी घाबरली, पण हा स्पर्श, हे क्षण काहीतरी वेगळंच होतं. गाडी तिच्या घराबाहेर थांबली. ती हळूच म्हणाली, थँक्यू. म्हणजे खूप सेफ वाटलं, सोबत असल्यासारखं. तो काहीही बोलला नाही, फक्त डोळ्यातून तिला उत्तर दिलं. ती निघून गेली. जिना चढत होती आणि दारात पोचल्यावर मागे वळून पाहिलं. तो अजूनही गाडीतून तिच्याकडे बघत होता. तेवढं 1 सेकंदाचं पाहणं, असं काहीसं जपलेलं त्या रात्री
पार्थ आपल्या पेंट हाऊसच्या खिडकीजवळ उभा होता. हातात कॉफी होती. त्याच्या मनात फक्त एकच क्षण, तो हलकासा हातावर पडलेला तिचा स्पर्श. कधी कधी अशा काहीशा रात्री येतात ज्या संपूर्ण दिवसावर भारी पडतात आणि त्या रात्रीत एकच गोष्ट सतावते. एक क्षण, एक नजरा, एक स्पर्श आणि ती अवनी. तो जपायचा प्रयत्न करत होता, पण डोळ्यासमोर तिचा चेहरा, तिचं गोंधळलेलं स्मित आणि ती शांत नजर. पायाजवळ तो ॲक्सिडेंटल टच आणि त्यानंतरचा अबोल ऑकवर्डनेस. पार्थ उशाशी दोन्ही हात ठेवून डोळे मिटतो, पण मनात एकच शब्द उमटत राहतो, ती आज खूप जवळ वाटली. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागात काही इंटरेस्टिंग पाहिजे असेल तर